नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आर्यन अकॅडमीवर। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण आर्यन अकॅडमीवर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बाजूला जे घंटीचं बेल आयकॉन आहे ते पण दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल। चला तर आपण वळूया आता आरोग्य विभागाच्या तांत्रिक प्रश्न उत्तरांकडे। तर याच्यात बघा, 1 नंबरला जे दिलेलं आहे तो आहे पॅथोजेनिक म्हणजे काय, तर जंतू प्रकार जे आहेत त्याला पॅथोजेनिक म्हणतात। भारतीय राज्यघटनेच्या दवाखान्याचे वर्गीकरण कोणत्या गटात केलेले आहे? लक्षात घ्या मित्रांनो, इथं काय दिलेलं आहे तर दवाखान्याचं वर्गीकरण दिलेलं आहे, आरोग्याचं नाही। तर दवाखान्याच्या समवर्ती सूचीमध्ये आहे। हे जर आरोग्य घेतलं तर ते आरोग्य ही जबाबदारी राज्य शासनाची आहे आणि ही समवर्ती सूची हे लक्षात असू द्या। आदिवासी बहुल भागात किती लोकसंख्येमागे एक समाज आरोग्य केंद्र स्थापन केलेले आहे? आदिवासी भागात आहे 80,000। त्यानंतर चेंबर पॉट म्हणजे काय, तर मूत्रभांडे आहे त्याला आपण चेंबर पॉट म्हणत असतो। स्फुट मग म्हणजे काय, थुंकीचे जे भांडे आहे त्याला स्फुट मग म्हणतात। बेड शोअर म्हणजे काय, तर शय्याप्रवाह म्हणजे बेड शोअर। बिगर आदिवासी क्षेत्रात किती लोकसंख्येमागे एक समाज आरोग्य केंद्र आहे, तर 1,20,000। प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना कधी झाली? 1958ला। हॉस्पिटल प्रमुखास काय म्हणतात? डीन। किती प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक समाज आरोग्य केंद्र असते? त्याचं उत्तर आहे 4। त्यानंतर एका प्राथमिक आरोग्य केंद्र किती उपकेंद्रावर नियंत्रण ठेवते? त्याचं उत्तर आहे 6। किती लोकसंख्येमागे आरोग्य सेवक नेमला जातो? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्याचं उत्तर आहे 5,000। त्यानंतर सामान्य भागात किती लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र स्थित असते? तर त्याचं उत्तर आहे 30,000। आदिवासी भागात किती लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते? तर 20,000 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मित्रांनो। इथं एका प्राथमिक आरोग्य केंद्रात किती खाटा असतात? हा पण प्रश्न येऊ शकतो। 4 ते 6 खाटा असतात। कुठं? प्राथमिक आरोग्य केंद्रात। किती लोकसंख्येमागे एक आरोग्य उपकेंद्र असते? इथं उपकेंद्र आहे मित्रांनो, ही पण गोष्ट लक्षात घ्या तुम्ही। तर याचं उत्तर आहे 5,000। आदिवासी प्रदेशात किती लोकसंख्येमागे एक आरोग्य उपकेंद्र असते? इथं आदिवासी भागाचं आहे मित्रांनो, हे पण लक्षात घ्या तुम्ही। तर याचं उत्तर आहे 3,000 लोकसंख्येमागे। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कधी झाली? तर 12 एप्रिल 2005 रोजी झालेली आहे। पटकी हा रोग कोणत्या प्रकारचा आहे? पटकी हा रोग जीवाणूजन्य आहे। पटकी हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? तर ते व्हायबोकॉलरी नावाच्या विषाणूमुळे होतो। त्यानंतर बघा, जलसूक्षता झाल्यास काय देतात? तर त्याचा आहे जलसंजीवनी। तर हे जलसंजीवनी कशी बनवतात वगैरे असाही प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात असू द्या। जलसंजीवनीमध्ये काय असते? तर त्याच्यामध्ये झिंक असते जलसंजीवनीमध्ये। क्षय रोगाचा शोध कुणी लावला? त्याचं उत्तर आहे रॉबर्ट कॉक। क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? 1962। क्षयरोगाशी संबंधित डॉट्स उपचार पद्धती कधी सुरू करण्यात आली? 1997। डॉट्स म्हणजे काय किंवा डॉट्सचं विस्तारित रूप काय आहे ते सुद्धा विचारू शकते। डायरेक्टली ऑब्झर्व ट्रान्समेंट शॉर्ट हे आपल्याला विचारू शकते, तर हे पण पाठ करून ठेवायचं। डॉट्स अभियानाची सुरुवात कधी झालेली आहे? ती पण झाली 1957ला, हे पण लक्षात असू द्या मित्रांनो। त्याच्यानंतर क्षयरोग दिन कधी पाळला जातो? क्षयरोग दिनाबद्दलही विचारू शकते, तर तो आहे 24 मार्चला। क्षयरोग दिनासाठी कोणती टेस्ट वापरली जाते? क्षयरोग निदानासाठी कोणती टेस्ट वापरली जाते? तर त्याचं मॉन्टॅक्स टेस्ट। त्याच्यानंतर क्षयरोग लस कोणती आहे? तर ती आहे BCGची जे लस असते लहान बाळांनाही देतात जन्मल्याबरोबर किंवा 30 दिवसामध्ये वगैरे असते, तर ती असते क्षयरोग लस, त्याला आपण BCGची लस म्हणतो। क्षयरोगास कोणते इंजेक्शन दिले जाते? स्टेप्टोमायसिन। BCG लसीचा शोध कुणी लावला? तर क्लायमेट आणि ग्युरिन यांनी हा शोध लावलेला आहे। क्षयरोग कोणत्या प्रकारचा रोग आहे? जीवाणूजन्य आहे तो। रोटरी क्लबचे ध्येयवाक्य काय आहे?
रोटरी क्लबबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकते. तर त्याचं ध्येयवाक्य काय आहे? सर्व्हिस अबाऊ सेल्फ, म्हणजे स्वतः सर्व्हिससाठी तयार राहायचं आहे. तर हे लक्षात असू द्या. डोळ्याखाली काळी वर्तुळे कशाच्या कमतरतेमुळे येतात? तर हे येतात लोहाच्या कमतरतेमुळे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहत असाल, बऱ्याच मुलींच्या डोळ्याच्या बाजूला जे डार्क सर्कल्स असतात ते कशामुळे येतात? तर लोहाच्या कमतरतेमुळे येत असतात. नखावर आलेले पांढरे डाग कशाच्या कमतरतेमुळे येतात? कॅल्शियमची जर कमतरता असेल तर नखाच्या बाजूला जिथून हे होते ना, तिथं काय होतात? असे नखावर पांढरे डाग येतात. तर ते कशामुळे येतात? कॅल्शियमची जर कमतरता असेल शरीरामध्ये तर येऊ शकतात. क्षयरोग जंतूंचा शोध कुणी लावला? तर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोग जंतूचा शोध लावलेला आहे. आधुनिक परिचारिका दिन कधी? हे बघा, या ठिकाणी आधुनिक परिचारिका दिन आहे हा 12 मेला असतो. लक्षात असू द्या, आधुनिक म्हटलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर भारतातील पहिला टेस्ट ट्यूब बेबीचे नाव काय? अनुप्रिया अग्रवाल. त्यांनाच आपण दुर्गासुद्धा येऊ शकते किंवा अनुप्रियासुद्धा येऊ शकते. तर ही भारतातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी आहे. क्षयरोगावरील लसीचे नाव काय आहे? वर बघितलं आपण, BCG आहे. क्षयरोग लस कुठे दिली जाते? म्हणजे कोणत्या अवयवावर दिली जाते? तर ते डाव्या दंडावर दिल्या जाते. अवयव प्रत्यारोपण कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? तर तो आला 1994ला. BCG लसीचा शोध कुणी लावला? कलामेट ग्युरिन यांनी हा शोध लावलेला आहे. डांग्या खोकला कशामुळे होतो? होमिफिलस जीवाणूमुळे हा डांग्या खोकला हा रोग होत असतो किंवा डांग्या खोकला होतो. त्रिगुणी लस कोणत्या 3 रोगावर देतात? त्रिगुणी जी लस आहे ती देतात धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्प. कुष्ठरोगास कोणत्या नावाने ओळखले जाते? महारोग. कुष्ठरोगावर बाबा आमटे यांनी काम केलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे. तर त्याच्याशीही निगडीत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कुष्ठरोगालाच महारोगसुद्धा म्हटल्या जाते. महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाने कुष्ठरोग्यांना म्हणून संबोधण्याचे आदेश काढले आहेत. कुष्ठतेय हे पण लक्षात असू द्या. महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने परिचारिकेसाठी कोणत्या रंगाच्या गणवेशाची तरतूद केलेली आहे? बदामी कलरचा गणवेश असते तो. कुष्ठरोगांचा शोध कुणी लावला? तर डॉक्टर हन्सन्स नॉर्वे यांनी कुष्ठरोगाचा शोध लावलेला आहे. कुष्ठरोगाचा शोध केव्हा लागला? तर तो लागलेला आहे 1873मध्ये. कुष्ठरोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? मायक्रोबॅक्टेरियल लेब्री या जीवाणूमुळे हा रोग होत असतो. कुष्ठरोग कोणत्या प्रकारचा आजार आहे? कुष्ठरोगावर प्रश्न एखादा पडू शकतो, तर आपल्याला हे पाठ असायला पाहिजे. मायक्रोबॅक्टेरियल लेब्री म्हणजे जीवाणूजन्य हा आजार आहे. कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू झालेला आहे? तर तो चालू झालेला आहे 1955. राष्ट्रीय कृषीरोग कार्यक्रम कधी सुरू झाला आहे? तर तो झाला आहे 1983 साली. हा निर्मूलन आहे आणि हा कार्यक्रम कधी सुरू झाला तो आहे राष्ट्रीय कुष्ठरोग. कुष्ठरोग निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय बँकेने कोणत्या वर्षी मदत केली आहे? तर ती आहे 1993 आणि 1994. कुष्ठरोग दिन कधी साजरा केला जातो? 30 जानेवारीला, ज्या दिवशी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते त्या दिवशी हा कुष्ठरोग दिन साजरा करण्यात येत असतो. साजरा करण्यामागचं कारण काय आहे की कुष्ठरोगी जो असतात त्यांना समाजाने स्वीकारलं पाहिजे आणि त्यांच्यावरही दया दाखवली पाहिजे, म्हणून हा जो दिवस आहे साजरा करण्यात येत असतो. लक्षात ठेवा, 30 जानेवारी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते त्या दिवशी. कुष्ठरोगावर कोणती उपचार पद्धती वापरतात? तर ती आहे MDT मल्टी ड्रग्स थेरपी. कुष्ठरोगाच्या किती अवस्था असतात? तर कुष्ठरोगाच्या 3 अवस्था असतात. मित्रांनो, आपण थोडंसं फास्ट घेत आहोत कारण या ठिकाणी आपल्याला पेपरसाठी वेळ कमी आहे आणि आपल्याला फास्ट घेणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपण थोडंसं फास्ट होत आहे. कुष्ठरोगावर काम करणारे हेमलकसा हे ठिकाण कुठे आहे? कुष्ठरोगावर जे काम करतात ते सुरुवातीला बाबा आमटेंनी केलं, ते आहे आनंदवन. ते चंद्रपूरमध्ये येते मित्रांनो, वरोरा. आणि हे जे भामरागड आहे हे येते गडचिरोलीमध्ये. धनुर्वात हा रोग कशामुळे होतो? तर क्लेस्टोडियम टिटॅनी नावाच्या याच्यापासून तो रोग होत असतो धनुर्वात. धनुर्वाताचा जीवाणू शरीराच्या कोणत्या भागावर हल्ला करतो? तर तो मध्यवर्ती चेतासंस्थेवर हल्ला करत असतो. घटसर्प या रोगाचा शोध कुणी लावला? तर इमाईल रॉक्स यांनी घटसर्प या रोगाचा शोध लावलेला आहे.
प्लेग हा जीवाणूजन्य रोग कोणत्या जीवाणूपासून होतो? तर एरिएना पेस्टिड याच्यामुळे हा प्लेग होत असतो. प्लेग या रोगाचे किती टप्पे असतात? तर प्लेगचे सुद्धा 3 टप्पे असतात. प्लेग एकदा झाल्यास आयुष्यभर कधीही होत नाही. चूक आहे की बरोबर आहे? तर हे बरोबर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, प्लेग जर एकदा झाला तो पुन्हा होत नाही. टायफॉईड या रोगास मराठीत काय म्हणतात? तर त्याला म्हणतात विषमज्वर. विषमज्वराचा परिणाम शरीरावर कुठे होतो? तर आतडे आणि प्लिहा याच्यावर त्याचा परिणाम होतो. विषमज्वराचा जंतू कोणत्या आकाराचा असतो? तर तो असतो दंडाकृती. विषमज्वर हा कोणत्या प्रकारचा जीवाणूमुळे होतो? तर तो होतो साल्मानेला टायफी याच्यामुळे होतो. आता आपल्याला बघायचं आहे एड्सचे संकीर्ण रूप काय आहे? तर ॲक्विडाइड इम्युनो डिफियन्सी सिंड्रोम हे एड्सचे म्हणजे विस्तारित रूप आहे. एड्स शरीरात कोणत्या भागात हल्ला करतात? हे येऊ शकते WBC जे असते, ज्याला आपण पांढऱ्या पेशी म्हणतो, त्याच्यावर हे एड्सचे जे हे आहे ते हल्ला करतात. HIV विषाणू किती नॅनोमीटरचा असतो? तर तो असतो 100 नॅनोमीटर. HIV विषाणू DNA कोणत्या घटकाचा नाश करतो? तर तो आहे tRNA. पहिला एड्स रुग्ण कोण होता? त्याचं नाव विचारलं जाऊ शकते. तर रॉक हडसन, हॉलिवूड स्टार होता हा. हँडसमवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. जगातील एड्सचा पहिला रुग्ण कुठे सापडला? तर तो USA अर्थातच अमेरिकेमध्ये सापडला. भारतात पहिला रुग्ण एड्सचा कुठे सापडला? तर तो मद्रास, चेन्नईमध्ये सापडला. जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? तर तो 1 तारखेला डिसेंबर महिन्यात साजरा केला जातो. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कुठे आहे? तर ती आहे भोसरी, पुणे या ठिकाणी. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था कुठे आहे म्हटलं तर ती आहे दिल्लीला. आणि संशोधन संस्था कुठे आहे म्हटलं तर ती आहे पुण्याला. एड्सचा अधिशयन काळ किती वर्षाचा असतो? तर तो 5 ते 6 वर्षाचा असतो. इलायझा ही एड्सवरील टेस्ट कधी उपलब्ध झाली आहे? तर ती उपलब्ध झाली आहे 1985ला. एड्स निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर तो 1992ला सुरू करण्यात आलेला आहे. एड्स रोग नियंत्रणासाठी केंद्र सरकारची भागीदारी 100% असते. एड्सपासून कायमचा मुक्त होणारा जगातील पहिला रुग्ण टिमोथी ब्राऊन, 200% जर्मनी. दुसरा लंडन. नाव गुपित ठेवले जाते. एड्स लंडन रुग्णावर उपचार करणाऱ्या भारतीय डॉक्टरचे नाव काय होते? तर रवींद्र गुप्ता हे होते. पोलिओ हा विषाणूजन्य रोग कशामुळे होतो? तर तो होतो अँटीरो व्हायरसमुळे. पोलिओ लस किती प्रकारे दिली जाते? तर ती दिली जाते 2 प्रकारे. एक इंजेक्शन थ्रू आणि दुसरी त्याचा ड्रॉप असते तोंडा थ्रू. अशी 2 प्रकारे दिली जाते. पोलिओची तोंडाने दिली जाणारी लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? तर ती शोधून काढलेली आहे डॉक्टर अल्बर्ट सेबिन यांनी 1957 साली. त्यानंतर बघा मित्रांनो,